नमस्कार, आपलं सगळ्यांचं लोकराज्य टीव्ही न्यूजमध्ये स्वागत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुढचं संकट आणि पुढची भूमिका काय असणार आहे, यासाठी आदिवासी संघटनांची भूमिका नेमकी काय असणार आहे, यावरती आपण नेमकी चर्चा करतो. काय सांगाल, आपली मागणी मुळात काय आहे, कशासाठी हे आंदोलन आहे, किती दिवसापासून आहे आणि याचा शेवट काय असणार आहे? जी पालकमंत्री साहेबाशी म्हणजे बोलचाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही सकारात्मकरित्या म्हणजे त्याच्यामधला काही आउटपुट निघालेला नाही आतापर्यंत. तरी त्यांनी म्हटले की आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असंच बसून राहू. मुद्दा असा आहे की तुम्हाला सीएमला कन्व्हिन्स करावं लागेल. सीएम जर का तुमच्या कन्व्हिन्सनुसार 30 ते 40 वर्ष देसाल मला काही हरकत नाही. मी पण वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. वसतिगृहाचे GR, वसतिगृहाचे नियम हे आम्हाला पण माहिती आहेत. माझा पुन्हा मी सांगतो की माझा असा अर्थ नव्हता की शिक्षणामध्ये बंदी नाही आहे. वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया हा वेगळा पार्ट आहे, शिक्षण घेणे हा वेगळा पार्ट आहे. दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत, हे आधी समजून घेतलं पाहिजे. एक तोडगा मधला करून 30-35 वय काहीतरी केलं पाहिजे. एका क्षुल्लक इश्यूसाठी विद्यार्थ्यांना बसवण्यात येतं. ही फार माझी म्हणजे शोकांतिका आहे की एका क्षुल्लक छोट्या की आम्हाला हायर एज्युकेशनसाठी जे लिमिटेशन ठेवली आहे ती आम्हाला मान्य नाही आहे आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे. ही जी मागणी आहे, मी या विद्यार्थ्यांना आवाहन करीन की या भारतामध्ये जे एज्युकेशन आहे त्याच्या पलीकडे जाण्यासाठी जे काही गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी जे बाइंडिंग आहे, कंडिशनल आहे, ती त्यासाठी तुम्ही मागणी करा. कुठेच जाऊ नका, पाहत राहा लोकराज्य टीव्ही न्यूज चंद्रपूर.